फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि या महिन्याची पहिली संकष्ट चतुर्थी अतिशय मंगलमय आणि फलदायी ठरणार आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी गुरुवार आहे. सोबतच या दिवशी सुकर्म योग सुद्धा जुळून येत आहे. शास्त्रानुसार सुकर्म योगात केलेली भक्ती आणि कार्य ही अक्षय फळ देणारी ठरतात असं मानले जातं. मग हा संकष्टीचा नेमका चंद्रोदय कधी आहे, पूजेची वेळ काय असेल आणि गुरुवारी संकष्टी आल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि धनवर्षा होण्यासाठी विशेषतः कोणते उपाय केले जाऊ शकतात, या सर्व प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊयात. वैदिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12:09 सुरू होणार आहे आणि 6 फेब्रुवारी शुक्रवारी रोजी मध्यरात्री 12:22 ही तिथी संपेल. म्हणून तिथीच्या आधारे संकष्ट चतुर्थी गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजीच असणार आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ सकाळी 7:07 पासून ते 8:29 असणार आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:22 पासून ते 6:15 असणार आहे. या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 पासून ते 12:57 असणार आहे. सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्र दर्शनालाही महत्त्व आहे. हे प्रदोषकाळी करायचे व्रत आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे महत्त्वाचं मानलं गेलंय. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचं फूल आणि दुर्व्याची जुडी आवश्यक अर्पण करावी असं सांगितलं जातं. आणि संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावरच त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य देऊन नंतर उपवास सोडला जातो. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं. या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीचं फूल आणि दुर्व्याची जुडी अर्पण करावी, कारण यामुळे आपल्याला बाप्पांची कृपा प्राप्त होते. एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचं दर्शन झाल्यावर त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ्य द्यावं. नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपती बाप्पांना आवडणारे लाडू, मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात. आता संकष्टी चतुर्थीचं व्रत करण्याची पद्धत काय आहे, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पाची षोडशोपचारे पूजा करावी, शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्षाचा पाठ केल्यास उत्तम मानलं जातं. शिवाय आपल्याला अथर्वशीर्ष पाठ असेल तर 21 वेळा आवर्तन करावे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप जरी केला तरी बाप्पांची कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते. त्यानंतर बाप्पांना फुलं अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचं वाटपही करावं. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदीची फूल आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावं किंवा फक्त श्रवण करावं. आता आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी गुरुवार आहे आणि सुकर्म योग सुद्धा जुळून येत आहे. त्यामुळे आपण या दिवशी धनप्राप्तीसाठी उपाय करू शकता. तो म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. यावेळी ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते असं म्हणतात. एवढंच नाही तर आपण बाप्पांना बेसनाचे लाडू, गुळ तिळाचे लाडू अर्पण करावेत आणि पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावेत. यामुळे धनसंपत्ती वाढते, आर्थिक स्थिती सुधारते आणि अचानक धनलाभ किंवा धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होते असं सांगितलं जातं. मग हा उपाय करून तुम्हीही हा अनुभव नक्कीच घेऊ शकता. त्याचबरोबर आपण एक कर्जमुक्तीसाठी उपाय सुद्धा करू शकतो. तो म्हणजे या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि गाईला मोदक खाऊ घालावे. यामुळे कर्जाच्या समस्या दूर होतात. एवढंच नाही तर चंदनाने सुपारीवर ओम लिहून ती गणपती समोर ठेवावी आणि ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं.
तर माघ संकष्ट चतुर्थीचा उपवास हे चंद्राचे दर्शन घेऊन मोडला जातो. त्यामुळे या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही महत्त्वाची असते. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी आपण चंद्राला अर्घ्य आणि नैवेद्य अर्पण करू शकता. शिवाय या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान श्री गणेश यांची पूजा केल्यानं जीवनात आनंद आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख, समृद्धी आणि ज्ञान, बुद्धी प्राप्त होते असं म्हणतात. अनेक जण या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा करतात आणि दुःखापासून मुक्तता मिळावी अशी प्रार्थना करतात. तर तुम्ही सुद्धा 5 फेब्रुवारी रोजी श्री माघी गणेश चतुर्थी साजरी करून सुकर्म योगाचा लाभ मिळवू शकता. या दिवशी केलेले हे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हालाही नक्कीच लाभ मिळवून देऊ शकतात. तर तुम्ही कधी संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये असे साधे सोपे उपाय करून पाहिलेत का? आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत? कमेंट करून नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.